आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। पायाचा बळी मान्य कर राणाई आणि वेंकोबा सावकाराच्या इच्छा पुऱ्या करो। गण गण गणात भूते गण गण गणात भूते। जगदीश्वराची अगाध लीला राहते का? एका जीवातून दुसरा जीव जन्माला येते। मोठी दिव्य शक्ती राहते का आदिमाया स्वरूप स्त्री? स्वतःचा जीव धोक्यात घालून 9 मास गर्भपोटात वाढवून जण्यानी जी स्त्री पुरुषाला जन्म देते त्या स्त्री समोर नतमस्तक व्हा राजे हो। सन्मान करा त्या स्त्रीचा। गण गण गणात भूते गण गण गणात भूते। बाप्पा लगेच पळा लागते नाही तर समजे जीवे मारतील ना। जरा बरं जरा तहान लागली का? पाणी नंतर प्या ना, मूर्त जाईल ना। नाही ते मला ताण नाही लागले। माझ्या पित्राईले पाणी नाही ना दिलं ते देऊन येतो। आलो जी आलो जी पांड्या जी ये मांग मांग। हाला शावकर तुमच्या पित्राले पाणी द्यायला मले कायले बोललं जी? आता एक शब्द न बोलता जास्त प्रश्न न विचारता आपण इथनं पळू। हा पळून कायले जायचं? आपल्याला बळी द्यायचा आहे ना। अबे आता इथं थांबलो ना तर आपला बळी जाईन ना भाऊ। जायचं का तुला बळी? नाही 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 आणि मग मी सांगतो तसं करजो। चल लख्यावी रे। अबे ते गेले बाबी तू चाल ना। गण गण गणात भूते। ओ सावकार, अहो या जी, अहो किती वेळ करता जी? म्या बघून येतो ना मालकाले। आलो जी।
वासरू. बघा ना बाबूजी, बळी द्यायची तयारी करून राहिले होते. आपल्याला महाराजांना बरोबर सांगितलं. खरायजी, आम्हाला महाराज म्हणाले त्याचा आता अर्थ कळला जी. हा त्र्यंबकराव, कसा उलट्या काळजाचा आहे तो व्यंकोबा. आणि हा बिरोबा त्याचा चेला. राक्षसाची सेना आहे. बळी द्यायला कोणी सांगितलं होतं बी तुले? मी काय दामोदर भाऊ, याले मारून काही हाती लागणार नाही आपल्या. हो, याचा धनी व्यंकोबा आहे ना, अशी समधी कामं तो राक्षस व्यंकोबाच करते. एक तास ग्रहण आहे. अबे बळी देणं म्हणजे अंधश्रद्धा राहते, पण यायले मोठा चेव येते ना. कोणाचं भलं पाहत नाही, वाईटच करायला धावते. या बिरोबाले ना पोलीस हवालदारासमोर उभा करा. चला. मी आता काय बी नाही केलं. सोडा मला. तू तर बोलाच नको बे. नाही तर इथंच दगडावर तर डोकं आपली ग्रहण संपला का इठोबा? आनंदाचा प्रकाश सर्वत्र पसरला का नाही? बाळ जन्माले आलं. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. अगदी सुखरूप सुटलं. हा बा. क्षमा करा जी महाराज. कसं आहे ना, अंधश्रद्धेले छेदून जण्यानी एक निष्पाप जीव जन्माले आला. एक निष्पाप जीव वाचला आणि एक निरागस निष्पाप जीव जन्माले आला. गण गण गणात भूते, गण गणात भूते. नर्मदा, हे जानके. बाप्पा, कशी सून भेटली बाई मले. 7 जन्माचं महा पाप असन म्हणून ही अशी अपशकुनी फुटकी सून आली माया घरात. होते ती कापा काय मेली का समदे. आले जी, येतच होती ना. हा नाही, शरीरानं यायला येळ लागतोच माणसाले. त्यात तू हळूबाई मुळू. पण देवानं नड्डा दिलाय ना, हो देता येत नाही. कसा असले टांगलं खुंटीवरत आणि लाज गुंडाळून टाकली आटाळ्यावरत. नाही जी, तसं नाही. मी गणपती अथर्व शीर्ष म्हणत होती ना. बाप्पा, उत्तर तर अशी तयार राहतेत ना तू याजवळ का समोरच्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या थोतरीत उत्तर फेकून मारशील तू. नाही तसं नाही सासूबाई, मी काय उलट बोलीन. पण ग्रहण संपलं तशी ढीकभर कामं राहतेच ना. हा सासूबाई, मी समधी कामं केली. हा, समधे कपडे बी धुवून टाकले, अंगण पण झाडून घेतलंय. सासूबाई, आता ना मी गोमूत्र शिंपडून राहिली ना, स्वयंपाकघरात शिंपडला गोमूत्र आणि तुळशीपत्र बी ठेवलं चुलीवरत. आणि आता मी पाण्यात तुळशीपत्र टाकलंच तेवढ्यात तुमची हाक आली. थांब ना, किती बडबड करून राहिली. जीभ तर लय लांब सुटून राहिली तुझी वाली. मिची मिची डोळे करते, भोळेपणाचा आवडते. माय, थोडी शांत राहा ना. हे फुटाने. वहिनी, मी जाते आंघोळीले. नाना आले का तुझे? आता आले असते तर तुला समजलं नसतं का. बाप्पा, कशी बोलून राहिली पोट्टी. वाण नाही पण गुण लागला का तुले. या फुटकी वाणी बोलून राहिली तू. अगं तर येतच असतील ना.
मग असं उत्तर देता येत नाही? नागपुड्या फेंदारून मले कायले जबाब देते? आता जाऊ का आंघोळीले? जा हवंस, मामाजी येतच असतील. हे माकडे डोळे कोणाले दाखवते? हसून कायले राहिली पोट्टी? तू मला आणि बहिणीले काय पण बोलते ना? माकडे, फुटके, फुटाणे. हा मजाक करता माहीवाली? शेंगदाणे तुले तर डोक वहिनी, मी आले. हे फुटके फुटके म्हणलं तरी हो देते माय ही. अगं जा ना माय, काम पडली आहेत ना? हा घर चकाचक झालं पाहिजे. जी फक्त तू भी राहिली इकडे, जा ना. जी जी जी. जी जी करत बसली तर बाप्पा काय करावं. या पांढऱ्या चेटकिनीनं नर्मदेले मुठीत घेतलं तर मले लई जड जाईन. फोटीचं लगीन निळकंठ सोबत झालं तर कर्ज भेटल ना. लई आतल्या गाठीची आई फुटकी. दागिन्यांचं मडकं कोठी ये हे हिले माहित असन, पण सांगणार नाही ना. सुनबाईची मानगूट घट्ट धरून ठेवा लागल. आजी लांब लांब लांब, मला शिवू नको, माझी आंघोळ झाली. बाप्पा, काय पोराचं बी विटाड होते काय? ऐक ना लेकरा, माझ्या लांब लांब लांब, माझी आंघोळ झाली आहे ना, देवपूजा करायची आहे ना, सोन्याजवळ येऊ नको ना. आजी, भवानी आबाजी कोण आले? ते एकदा बाहेर गेले ना की जगच विसरते. मग घर बायको काहीच ध्यानात राहत नाही त्याच्या. मला बी असेच होते. डोळे बंद केले की शंभू महादेव दिसते. गण गण गणात भूते. मला लय लय आठवण येते त्यांची. असं वाटतं की धावत जाऊन त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी माराव. बाप्पा, महादेवाच्या गळ्याला कशी मिठी मारशील? पिंडी राहते ना. मला भेट द्यायची. कोणाला भेटते म्हणते आता? महादेवाला गच्च मिठी मारायची म्हणते. गजाननच्या डोसक्यात काय काय चालते हे त्याचं त्यालेच मालूम. मला एकट्याले नाही, मले आणि माझ्या शंभू महादेव आले. गोदाबाई, ओ गोदाबाई, ही कापड घ्या. कापड धुवून घ्याच, पण त्याआधी स्वयंपाकघर सारून घ्या आणि परसदार सारवून धुवून घ्यायचो. जा कामाला लाग. ह्याचा अजून पत्ता नाही. हे मांगच लागते काकाच्या, कारण त्याले तुझी काळजी राहते छोटी मा. जा, दोघांनी आंघोळ करून सण्यानी तयार व्हा. चाल गजानन. गजाननाले शंभू भेटीचा ध्यासच लागला राहते. गजानन तर मले पुण्यात्मच वाटते. शंभू महादेव डोळ्यासमोर दिसणं साधं काम नाही ना. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. सोडा मला, मी काय केलं? हा भाऊ, जास्त ताकद दाखवायची कोशिश केली ना असं होईल ना तुले. दामोदर भाऊ, महाराजाच्या मनाविरुद्ध करायला नको. सरकार आहे बे बिरोबा, तुले रंगे हात पकडला आम्ही. आता तुझी सुटका नाही. आणि ध्यानात ठेव, त्या व्यंकोबानं तुले हवालदाराकडून कोतवालाकडून जर सोडवला ना तर मामलेदारासमोर तुले उभा करण. का समजते बे तू? गंमत वाटते तुले? बळी द्यायली आमची जनावर चोरता. लय धुमाकूळ घातला जी या राक्षसाने. हो, पण तुम्हाला सांगतो, आपली गावकऱ्याची एकजूट राहिली ना तर 50 व्यंकोबाले आपण पुरून उरू. मुख्या जनावराचा बळी देतेत. बे कोणाचा जीव देऊन काम होते का बे? तू ही समधी अक्कल ठिकाणावरती येईल का? वेंकोबाचं काम करते का कोणाचं ते समजन. मले आता चुप राहा लागन.
चुकून व्यंकोबाचं नाव घेतलं मी आता, मग व्यंकोबा सावकार पण मला सोडणार नाही आणि गाववाले पण सोडणार नाही. भला फसवला जी मले. चला चाल का चाल बे चाल. काय म्हणावं या चेटकिनीले. माझ्या पोट्टीले तर पार भूल घातली. चिचेवरची माई सवत धसली असं या जानकीत. कोणी पाहिलं तर म्हणेल कशी साजरी लाजरी बुजरी हाय सून, पण रंग ढंग आम्हाला मालूम आहेत ना. महाराज दया करा आई माऊली. महाराज ऐका ना आमची प्रार्थना. लय अशुभ अशुभ विचार येऊन राहिले जी मनात. असं कसं आमचं वासरू चोरीला गेलं जी. त्याच्या जीवाला तर काही धोका नाही ना महाराज. कायली डोळ्यात अश्रू आणते लेकरा. माया श्यामाचं वासरू व्हायची. लहानसा जीव आहे ना. लय गुणी वासरू हाय. मामाची शोधायला गेलेत, पण ग्रहनाथ म्हणे 4 पायाच्या जीवाचा बळी देतात. दुष्ट माणसं असं करतेत. अंधश्रद्धा राहते लेकरा. पण वासरू कसं आहे ना लेकरा, दुर्गंधी आहे म्हणून सुगंधाले महत्व आहे. काटे आहेत म्हणून फुलाले, आणि राक्षस आहे म्हणून देवाले महत्व आहे लेकरा. हो जी. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा आहे लेकरा. कायले काळजी करते. कुठे पाहते दोघी. काय पाहतेत आणि कोणाशी बोलतेत. हे फुटकी चेटूक करते का माया नर्मदे वरत. बाप्पा स्मशान जागवते काही. हाड कवट्यात दिसतेत आता घरात. गोपाळ कृष्णाची भक्त आहेस ना तू लेकरा. मोठी कृपा आहे मुरलीधराची तुझ्यावरत. तुझ्या वासराले राक्षस बी काय करू शकत नाही. समद शुभ होते ना. कायले काळजी करते माऊली. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. हे चेटकीने काय सुरू आहे तुमचं. काय सांगून राहिली माय पोट्टीली तू. काय काय करायला लावते माय पोट्टीली माय. आणि गणगण गणगण काय करते. महाराज आहेत ना. कुठे आहेत. समोर तर हाय. हे पोट्टे लय हानीन तुले. खोटी आहेत महाराज. आणि तो बुवा मले का नाही दिसत. महाराज आहेत ना. 10 दिशाले राहतेत ना ते. हे भैताड मायासमोर अशी जीप चालवली ना तर इळीवर तर चिरेन. जानकी कायले वाद घालते लेकरा. पण महाराज मायच्या नावातच सत्य आहे, पण तिला सत्य पटतच नाही ना. पटणारच नाही ना, कारण चेटू करणी मरणी चालतच नाही ना मायावर. तर हो महाराज आहेत ना. साक्षात देव आहेत. चेटूक कायले करू आम्ही. मा विश्वास नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.
असं नका बोलू सासूबाई. अहो देव आहेत ना ते. महाराज इथे आहे. त्याचा पुरावा काय? द्या मला साक्ष. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. सासूबाई जल अग्नी वायू म्हणजे साक्षात माही आई माऊली, परब्रह्म महाराज, साक्षात परमेश्वर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.